नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोंबडी आणि कोंबडी पालन, गावरान कोंबडी पालन आणि बकरी पालन मित्रांनो, हे शेतकऱ्याचं ATM आहे. कारण मित्रांनो बघा, आपण कोंबडीबद्दल बोलूया. तर कोंबडीची सायकल जी असते, जी अंडे देण्याची सायकल, पिल्ले काढण्याची सायकल आणि पुन्हा परत पिल्ले अंड्यावर येण्याची सायकल. मित्रांनो, कोंबडीची जी सायकल आहे ती गावरान कोंबडी सरासरी 18 ते 20 अंडे देते. मित्रांनो, 18 ते 20 अंडे म्हणजे रोजचं एक अंडं देते. ती जवळपास 18 दिवस ते 20 दिवस अंडे देते. त्याच्यानंतर ती खूड होते. मित्रांनो, ती खूड झाल्याच्यानंतर पुन्हा 21 दिवस अंड्यावर बसते. मित्रांनो, म्हणजे हे 20 दिवस आणि ते पिल्ले काढण्यासाठी बसली ती 21 दिवस, म्हणजे 40 दिवस झाले. मित्रांनो, तिथून ती काय करते, आपल्या पिल्ले काढल्याच्यानंतर पिल्ले हे जवळपास 2 महिने सांभाळते. मित्रांनो, 2 महिन्याच्या नंतर पुन्हा ती अंड्यावर येते आणि पुन्हा 18-20 दिवस अंडे देते आणि पुन्हा नंतर ती अंड्यावर बसते. याला एक आपण सायकल म्हणतो. मित्रांनो, तर अशी ही सायकल जर पकडली तर अंडे देण्याचा काळ तिचा 20 दिवसाचा धरूया, अंडे काढण्याचा काळ 21 दिवसाचा धरूया आणि पिल्ले सांभाळण्याचा काळ 60 दिवसाचा धरूया, 2 महिन्याचा. असं मिळून जवळपास 3 महिने ते 3.25 महिने राहतात. मित्रांनो, पकडत असतात. तरी तर मित्रांनो, 3 महिने 10 दिवस व्हायले तो. तर 3 महिने 10 दिवसामध्ये ही आपल्याला पुन्हा परत तिची सायकल चालू व्हायली. एक सायकल कंप्लीट व्हायली 3 महिने 10 दिवसाची. तर आपले वर्षाचे असतात 12 महिने. तर 12 महिन्यामध्ये बघा, 3 महिने जर पकडले आपण तर 3 चौक 12, म्हणजे 4 सायकल व्हायल्यात. मित्रांनो, तर आपली कोंबडी ही जी आहे ती कमीत कमी आपण तिने 18 किंवा 20 अंडे दिले तर आपण त्याच्यात ते 3 किंवा 5 अंडे आपण खाण्यात आले किंवा फोडले, काहीतरी कबेरीने झालं. 15 अंड्यावर जर बसवले आपण तर त्याच्यातून किमान 10 पिल्ले निघतात. मित्रांनो, तर एका सायकलमध्ये आपल्याला 10 पिल्ले मिळाले एका कोंबडीपासून, तर त्याच्या तशा 4 सायकल व्हायल्यात, म्हणजे 40 पिल्ले व्हायलेत. मित्रांनो, एका कोंबडीचे एका सायकलला 10 पिल्ले, तर 4 सायकलला 40 पिल्ले व्हायलेत. मित्रांनो, एका वर्षामध्ये. तर ते 40 पिल्ले म्हणजे बघा किती पटीनं इन्कम आहे एका वर्षामध्ये, एका कोंबडीपासून 40 पिल्ले. म्हणून मित्रांनो, या कोंबडीला शेतकऱ्याचं ATM म्हणतात. 40 पिल्ले झाले, 500 रुपयाला जरी पिल्लू पकडलं तर एका कोंबडीपासून 20,000 रुपये इन्कम निघालं. मित्रांनो, तर अशा आपण 100 कोंबड्या जर सांभाळल्या आणि 100 कोंबड्याच्या जर 4 सायकली एका वर्षामध्ये जर घेतल्या तर बघा, एका सायकलमध्ये 1000 पिल्ले होतात. एका कोंबडीचे 10 पिल्ले, 100 कोंबड्याचे 1000 पिल्ले. तर एका वर्षाला आपल्याला एका 100 कोंबड्यापासून 1000 पिल्ले एका सायकलमध्ये मिळाले, तर 4 सायकलमधून 4000 पिल्ले निघाले. 500 रुपयानं जर गणित पकडलं तर 4000 पिल्ले यायचं बघा. मित्रांनो, किती होते? 20 लाख रुपये होते. म्हणून मित्रांनो, कोंबडीला, या गावरान कोंबडीला आणि बकरीला शेतकऱ्याचं ATM म्हणतात. चला मित्रांनो, कशी वाटली माहिती? जर माहिती आवडली असेल तर गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा. मित्रांनो, चला, जय जवान जय किसान.